रे खरा राजा आहेस. गुरुंच्या शापामुळे तू राक्षस झालेला आहेस. 12 वर्षानंतर पुन्हा पूर्वीची वृत्ती, पूर्वीच भाव तुला उत्पन्न होईल. राजा तू होशील. परंतु स्त्री संग जर करशील तर तुला तत्काळ मृत्यू प्राप्त होईल, असा त्याने शाप दिला आणि सहगमन केलं त्यानं. 12 वर्षानंतर पुन्हा त्याची वृत्ती बदलली. राक्षसी वृत्ती नाहीशी झाली. निग्रह अनुग्रह दोन्ही प्रकारचं सामर्थ्य हे तपाचं फल आहे ना. शाप देण्याचंही सामर्थ्य आहे, त्या शापातून मोकळा करण्याचंही सामर्थ्य आहे. हे दोन्ही प्रकारचं सामर्थ्य आहे. आणि इतकं सामर्थ्य असून अहंकार नाही आहे. निरंकार अलिप्त वृत्तीनं राहणारे तपस्वी पुरुष आहे. राग वगैरे येतो त्यांना, पण तो राग म्हणजे त्यांना पाळत नाही आहे. लोकांच्या कल्याणाकरता दुर्वासशी शाप देतात, दुर्वासशी रागीट आहे, जमदग्नी ऋषी रागीट आहेत असले तरी सुद्धा सुधारणा त्यांना करायची असते. जमदग्नीने रेणुकेला मारण्याची आज्ञा केली परशुरामांना. त्या बंधूंना त्यांनी ऐकलं नाही. बंधूंनी परशुरामाने लगेच आपल्या परशुने रेणुकेचा शिरच्छेद, बंधूंचा शिरच्छेद सगळा केला. प्रसन्न झाले जमदग्नी. काय पाहिजे वर बाबा, हे जिवंत व्हावे आणि मी यांना मारलेला आहे असं यांना स्मरण राहू नये. स्वतःच्या मनावरच ताबा आहे एवढा नाही आहे, दुसऱ्याच्याही मनावर ताबा ठेवणारे हे महर्षी आहे. मनामध्ये ज्याने आपल्याला मारलेला आहे त्याच्याबद्दल यांनी मारला अशी आठवणही राहायची नाही म्हणजे. पण तीही व्यवस्था जमदग्नींच्या तपस्सामर्थ्याने होऊ शकलेली आहे. हे परशुरामांना माहिती होतं, म्हणून त्यांची आज्ञा अशी जरी असली तरी त्यांनी पालन केली. आणि त्याने जे केलेलं आहे ते या करता आहे. बाहेर गेलेली असताना पाणी आणण्याकरता रेणुका माता तिथं चित्ररस गंधर्व आणखी जगत क्रीडा त्याच्या स्त्रिया करत होती. तिच्या मनामध्ये थोडासा आणखी मोह उत्पन्न झाला, पण आवडला तिनं परत आली. पण मानसिक दोष आहे तो यांना समजला. आश्रमात येण्याला बंदी झाली. परशुरामजी आल्याबरोबर तिचा शिरच्छेद करण्याची त्यांनी आज्ञा केली, पुन्हा जिवंतही केलं. म्हणजे मानसिक सुद्धा दोष आत्मीय म्हणून आपल्या सान्निध्याला असणारे जे लोक आहेत यांच्याकडून मानसिक अपराधही होऊ नये याकरता त्यांना रागा अहंकार बिघडले. शरीराने तर व्हायचंच नाही. शास्त्रातली वचन एखादी दुसरी पाहिजे. रजसा अशुद्धते नारी एका ठिकाणी आहे, नदी वेगेन शुद्धती रजसा अशुद्धते नारी. रजस्वला झाली म्हणजे ती शुद्ध होती, एवढंच वाक्य. रजसा शुद्धते नारी म्हटल्यावर वाटेल तसं काय हरकत नाही. रजस्वला झाल्यानंतर शुद्धी आहे, पाप झालं तरी हरकत नाही अशी समजूत होती. परंतु शास्त्र वचनाचं एखादं वचन वाचून तेवढ्याने अर्थ करायचं. दुसरीकडे आहे रजसा स्त्री मनोदुष्टा. मनोदुष्ट झालेली स्त्री रजाने शुद्ध होती आहे. त्या वचनाचा आणि या वचनाचा संबंध जोडून अर्थ करायचा. पण जमदग्नी जरी रागावलेले असले तरी आपल्या सान्निध्यामध्ये असणारा आपला पुरुषवर हा मनाने सुद्धा दुष्ट होऊन उपयोग नाही. मनही त्याच्या ताब्यात पाहिजे याकरता त्यांचा राग आहे. निग्रहही केला, पुन्हा जिवंतही त्यांनी केलं. त्याप्रमाणे वसिष्ठ महर्षींचा शाप झाला, त्यातून मुक्तता झाली. राजा आलेला आहे राजवाड्यामध्ये. आणखी त्या स्त्रीला सांगितलं त्यांनी, असा दुसरा एक शाप झालाय म्हणाले तिथं पतिव्रता स्त्रीचा. ऋषी शाप दिलं असं नाही, पतिव्रता स्त्रियांचंही तसंच सामर्थ्य आहे. मृत्यू येईल म्हणून त्यानं सांगितलं. मग विचार करून सर्वांच्या विचाराने आणखी तो मित्र राजा आपल्या परिवाराला घेऊन तीर्थयात्रा करतो आहे. तीर्थस्थानाने आणखी पापक्षय होतो आहे. पातकांचा क्षय करण्याकरता तीर्थस्थानामध्ये जायचं, तीर्थस्नान करायचं, देवतांची पूजा, पितरांचं तर्पण वगैरे सगळं करायचं. यामुळे जी काही पातकं घडलेली असतील ती नाहीशी होतात आणि मनाची शुद्धी होती. पुन्हा पातकं अशी घडत नाही आहे. ही व्यवस्था त्या स्थानामध्ये होऊ शकते म्हणून तीर्थयात्रा कराव्या
असं मुद्दाम आणखी सांगितलं शास्त्रकार. आणि अशी जी पवित्र स्थान आहे, भगवंतांचा आणखी निरनिराळ्या मूर्ती रूपाने ज्या ठिकाणी नित्य निवास आहे, त्या स्थानामध्ये भगवत भक्तांचा संचार असतो, राहणार. म्हणून तीर्थक्षेत्रामध्ये अशा सज्जनांची संगती भेट होण्याचाही संभव आहे. त्या दृष्टीने मात्र तिथे गेलं पाहिजे. नुसतं आपलं ट्रिप म्हणून जायचं नाही, प्रवास करून असं नाहीये. म्हणून शुकाचार्य महाराज वृंदावनामध्ये फिरत असतात असं म्हणतात, पण दिसतात कोणाला समजलं पाहिजे ना, कोणत्या तरी वेशात ते असतात. राजा निघालेला आहे विश्वासाने, तीर्थस्नान करावं, देवता दर्शन आहे, पूजन वगैरे, दान धर्म ही पुष्कळ करायचे. कारण त्या क्षेत्रामध्ये पुण्यक्षेत्र कसं पापम मजरणे भविष्यती म्हणतात. पाप जसं मजरणे होत, तसं पुण्यक्षेत्रात पुण्य केलेलं सुद्धा मजरणे अगदी दृढ होत आहे. ह्या भावनेनं तो करतो आहे. अनुकूलता ही आहे, राजास प्रत्यक्ष आहे. अनेक यज्ञ करावे, दान धर्म करावे, तीर्थस्नान करावं, देवतांची पूजा अर्चा करावी, चाललेलं आहे. परंतु ती ब्रह्महत्या ही आहे. ब्रह्महत्याच केली ना त्यांनी, आणि त्या ब्राह्मणीचा शाप झालेला आहे. म्हणा त्या दोषातून त्याला काही मुक्त होता येईना, चिंताग्रस्त झालेला आहे विचार. त्यानंतर आणखी मिथिला नगरीच्या परिसरात तो झाडाखाली बसलेला असताना गौतम ऋषी त्या ठिकाणी आहेत, त्यांची शिष्यमंडळी आहेत. त्यांची भेट झाली, दर्शन झालं. राजा चिंताक्रांत आहे असं ऋषीला दिसून आलेलं आहे. आणखी काय बाबा राजा, तुला चिंता कसली उत्पन्न झाली असं गौतमाने विचार. सर्वांचं सर्वे सुखीन संतो, राजा आहे म्हणून विचारला असं. कोणीही असा दुःखी भेटला तरी सुद्धा दुःख नाशाचा उपाय, दुःख निवारणाचा उपाय त्यांना माहिती असतो, ते सांगता दुःख मुक्त करू शकतात. राजाने सगळा वृत्तांत सांगितलं. असं असं झालंय म्हणाले. प्रारब्ध कर्म आहे. एका शापामुळे राक्षस झालो, दुसरा शाप तिथे झाला, संबंध आयुष्याचा असं झाला नाही, आणि ब्रह्महत्या दोष अजून गेला नाही. मग त्यांनी सांगितलं, गोकर्ण क्षेत्र हे मोठं क्षेत्र आहे. क्षेत्रामध्ये तत्वभाव आहे असा अर्थ नाहीये. प्रत्येक क्षेत्राचं काहीतरी महत्व हे आहे. काशीमध्ये आता गोदावरीच्या तीरावर राहणारे महर्षी काशीमध्ये का गेले? गोदावरी म्हणजे सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. परंतु काशीचाही काही प्रभाव आहे, त्या ठिकाणी मोक्षपुरीची आहे म्हणून तिकडे गेले. तसं गोकर्ण क्षेत्राचाही काही विशेष प्रभाव शास्त्रकारांनी, पौराणिकांनी, पुराणज्ञांनी सांगितलेला आहे. भगवान प्रत्यक्ष शंकर त्या ठिकाणी आहे. त्या क्षेत्रामध्ये जाऊन आणि तो पूजा अर्चा वगैरे कर म्हणाले, म्हणजे हा तुझा दोष जाईल. त्याचा तर दोष निवृत्ती होण्याचा काळही आलेला असेल. म्हणून ब्रह्मज्ञानी गौतम ऋषींची गाठ पडली आणि त्यांचं जे मार्गदर्शन झालेलं आहे त्याप्रमाणे तो वागला आणि तो दुःखातून मुक्त झालेला आहे. तर गोकर्ण क्षेत्र याच महात्म्य त्यांनी सांगितलं. गौतम ऋषी प्रत्यक्ष पाहिलेलं म्हणाले महात्म्य आहे. असेच आम्ही त्या ठिकाणी बसलेलो असताना बाहेर शिवरात्रीचा यात्रेचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी एक चांडारी स्त्री, अत्यंत वृद्ध झालेली, मनोन्मुख तिची अवस्था झालेली आहे आणि तिला प्राणोत्क्रमण झाल्याबरोबर शिवदूत विमान येऊन आले म्हणाले. त्या स्त्रीला नेण्याकरता त्यांना विचारलं, आम्ही कशा करता आणले? ह्या हिला न्यायच आहे म्हणाले. शिला म्हणाले, शिला काय पुण्य केलंय की कैलास पर्वतावरीला घेऊन जाणार? अयोग्य आहे म्हणाली, पापी आहे. तरी पण त्या सगळ्या ही शिवदूतांनी तिचा पूर्वजन्माचा वृत्तांत सगळा सांगितला. पापी आहे म्हणाले, पण पुण्य घडलंय म्हणाले. काय आहे?
तर ही स्त्री पूर्व जन्मामध्ये एका कुलीन ब्राह्मणाच्या घरामध्ये जन्माला आली. उगवून आल्यानंतर त्याच गावामध्ये हिचा विवाहही करून दिला. माता पितरांनाही आनंद झालेला आहे. परंतु दैवयोगाने काही दिवसांनी तिच्या पतीला मृत्यू आलेला आहे. ही घरी येऊन राहिली म्हणाली. परंतु तारुण्य आहे, मोह आहे विषयाचा वगैरे, त्या मोहामध्ये सापडली ही आणखी पापकर्मीच्या हातून झालेला आहे. समर्थ सगळ्या लोकांना तत्संसर्गीच पंचमहा संसर्ग महापातक सांगितले. ब्रह्मात्या सुरापानम सुवर्णस्तेयम वगैरे उर्सर्पगमनम ही 4 महापाप आहे. आणि 5वा यांच्याशी संबंध ठेवणारा 5वा संसार संबंध ठेवणे हे 5वं महापाप आहे. कलियुगामध्ये कसा आता एकंदर हा दोष हे महापापच घडतंय ना प्रत्येक वेळेला. त्याकरता म्हणून हे नामस्मरण भगवंतांनी संतांनी हा जो उपाय मुद्दाम सांगितलेला आहे. तिकडं प्रवृत्ती झाल्याशिवाय आणखी पापक्षय होणार नाही. सगळं आणखी दोषमुक्त झाले. तिला बहिष्कृत केलेला आहे. आणि झालं एका उत्तम व्यापाऱ्याच्या वयामध्येच ती जाऊन राहिली. तरुण स्त्री आहे. त्याने आपल्या घरामध्ये तिला ठेवून घेतलेलं आहे. सगळं घरदार सांभाळते आहे. मद्यपान काय, मांसाहार काय, सगळं आता स्वतंत्रच आहे. कोणीही आवरणारा नाही, काही नाही. एका दिवशी मद्यपान केलेलं होत. गाईचं वासरूच तिनं मारलं. मांस वाटेचं शिजवलेलं आहे आणि ते जे मस्तक होत ते एका शिंक्यावर ठेवलं. ते सावध झाली. मद्यपान केलेलं ते पाहिलं तर गाईच्या वासराचं मस्तक आहे. अतिशय तिला दुःख झालं. पश्चाताप झाला. शिवशिव म्हणून शंकरांचं आणखी स्मरण केलं. ते मस्तक जमिनीमध्ये आणखी पुरून टाकलं. हे वासू आमचं वाघाने नेलं म्हणून पुन्हा आणखी खोटं पतीला सांगितलं. सगळं ते आवरून टाकलं. ते सगळं अशी संपूर्ण जन्मभर आणखी पाप कर्म करण्यामध्ये हिचा काळ आयुष्य सगळं गेलं म्हणा. नंतर हा दुसरा जन्म आलेला. संपूर्ण जन्माला आल्यापासून भरत कुष्ठरोग संबंध शरीरातून रक्त वगैरे गळचाय म्हणाले. हा कुष्ठरोग झाला. धर्माचा त्याग करून आणखी वागल्यामुळे हा रोग झालेला आहे. आई बाप होते तोपर्यंत पालन पोषण तिचं कसं तरी केलं त्यांनी. ते गेल्यानंतर दीक्षा मागावी राहावं कसं तरी आपलं काल गेला आतापर्यंत. तिचा सर्व मंडळी शिवरात्रीच्या यात्रेकरता गोकर्ण क्षेत्राला निघाली. अंधही होती. तिला काही नेत्रही नाही आहे. आणि त्यांच्या बरोबर गोकर्ण क्षेत्रामध्ये येऊन पोचली. म्हणाले कालचा शिवरात्रीचा दिवस आहे. अतिशय भूक लागलेली आहे. आहार नाही. हात पसरून सगळ्या लोकांना माती आहे. काही अन्न द्या. आपण अन्न कुठलं उपोषण सगळ्यांना. एक बिल्वपत्र तिच्या हातावर कोणीतरी बेलाची पानं टाकली. म्हणाले पाहिलं वास घेऊन ते काय खाण्याचा पदार्थ नाही. फेकून दिला तो पदार्थ एका शिवलिंगावर जाऊन पडलेला आहे. आहार नाही. जागरण घडलेला आहे. असा सगळाही यथाविधी शिवरात्री व्रतीच्याकडून झालं म्हणाले. बुद्धिपूर्वक नाही, ध्यानपूर्वक नाही. म्हणजे शिवरात्री व्रत झाल्यामुळे आज आणि राम मृत्यू आल्याबरोबर भगवान शंकरांनी आम्हाला हिला आणण्याकरता पाठवलेला आहे. त्याकरता आम्ही हिला घेऊन जातो. गौतम ऋषीने त्या राजाला ही कसा सांगितलं. यातही आता विचार महाराजांनी केलेला आहे. हे जे कर्म शिवरात्रीचं व्रत घडलं म्हणा, पण बुद्धी आहे का तिची शंकराला प्रिय होणार, शंकरांची कृपा होण्याकरता हे व्रत करणार अशी बुद्धी तुमच्याला केलेलं आहे का म्हणाले. नाही आहे. घडलं ते सर्व कर्माला झालं तरी
त्या कर्माचं सुद्धा फल मिळतं म्हणाले. कारण काय आहे, की भगवान शंकर त्या स्थानामध्ये येऊन राहिलेले आहे. त्या स्थानाचं जितकं महात्म्य आहे, वस्तुशक्ती, त्या वस्तुशक्तीचा बुद्धीची अपेक्षा नाही. आपण मुलांना उद्देशून नारायण म्हणून हाक मारणारा अयामी हा कामुक्त झाला. त्याची बुद्धी मुळामध्ये आहे, मन मनामध्ये आहे. वाणीनं नाव नारायणाचं आलेलं आहे. त्या नारायण नामाची जशी शक्ती आहे, त्या वस्तुशक्तीनं त्याचा ते फल मिळालं. बुद्धीची अपेक्षा नाही. म्हणजे मग असंच करायचं काय, तर तसं नाही. विदुष हा विदुषस्तु फलाधिक्य म्हणतात. उत्तम प्रकाराने हे कर्म केल्यानंतर कसं करायचं, काय करायचं समजून घेऊन यथाविधी श्रद्धेनं पूर्ण भक्तीनं कर्म केलं तर त्याचं जास्ती फळ आहे म्हणाले. त्याला फळ नाही असं नाही, परंतु जरी घडलं असलं तरी त्या स्थान महात्म्याने ईश्वराच्या कृपा प्रसादाने आणि त्या स्त्रीला मुक्ती मिळालेली आहे. परंतु हे घडायचं म्हणजे सगळ्यांनाच घडणार नाही. आम्ही आता गोकर्णाला जाऊ, आम्ही करू असं म्हणतील कोणी पाकी माणसं, पण जाणं होणारच नाही. काहीतरी ज्ञान उत्पन्न असेल, काही शारीरिक व्याधी आहेत, काहीतरी शेवटी राहतच. त्या स्त्रीचं काहीतरी असेल ना, शिवजीवरून एकदा का होईना तिच्या मुखातून नाम उच्चारलेला आहे, पश्चाताप झालेला आहे, त्यामुळे त्याला हा योग आलेला आहे. आणि न जाणताना ज्ञानपूर्वक केलेलं कर्म आणि ज्ञान नसताना केलेलं कर्म, त्यातही श्रद्धा असली तरी हरकत नाही. ज्ञान नसू दे, केवळ श्रद्धा भक्तीनं आणि जरी कर्म घडलं तरी त्याचंही फल मिळतं. कुणीच्या श्रद्धा नाही, भक्ती नाही, ज्ञान तर नाहीच नाही, असं असताना का होईना, पण योग्य शिवरात्री व्रत घडल्यामुळे त्या व्रताचा प्रभावच तसा आहे, ते स्थानच तसं प्रभावाचं आहे. त्या वस्तुशक्तीमुळे हे कार्य झालं, इतकंच त्याचं उत्तर आहे. राजालाही आनंद झालेला आहे. गौतम ऋषींच्या आज्ञेप्रमाणे आणखी राजा गोकर्ण क्षेत्रामध्ये गेला आणि पुष्कळ त्याने पुण्यकर्म केलेलं आहे. शंकरांची, महाबळेश्वराची पूजा, अभिषेक, सर्वही अन्नदान वगैरे पुष्कळ केलेलं आहे. त्यामुळे त्या दोषातून तो मुक्त झाला. म्हणजे प्रारब्ध कर्माच्या याच्यात सापडलेला राजा गौतम ऋषींच्या मार्गदर्शनाने आणखी त्यातूनही तो मुक्त झालेला आहे. अशा प्रकारे हे क्षेत्र असं पवित्र आहे, सिद्ध क्षेत्र आहे. म्हणून शिवल्लभ त्या ठिकाणी राहिलेले आहे आणि तिथं त्यांनी अनेकांचा उद्धार केलेला आहे. म्हणजे त्याकरताच ते राहिले होते. त्या कथा मात्र याच्यामध्ये आलेल्या नाही आहे. श्रीपाद वल्लभांचं एकंदर कथा फार कमी मिळालेली आहे. त्यानंतर श्रीपाद वल्लभ हे कृष्णा तीरावर येऊन राहिलेले. गोकर्णातून कृष्णा तीरावरची सध्या कुरुगड्डी म्हणून स्थान आहे, रमेश्वर जवळ आहे. मध्ये कृष्णा नदीच्या मध्यभागी बेटासारखं आहे, तिथं ते राहत होते. त्यावेळेला तिथं काही गाव वगैरे असेल, कुरुपूर म्हणून, त्याचं वर्णन आता पुढं सिद्ध आणि दामोदरानं केले. श्रीपाद वल्लभ अदृश्य झाले म्हणून सांगितलं. अदृश्य का झाले म्हणाले, कार्य अजून व्हायचं आहे आणि यांचं कार्य काही संपणार नाही आहे. दत्तात्रेय जसे आहे, जीवांचा उद्धार करायचा आहे, अज्ञानातून त्यांना मुक्त करणं हे कार्य काही सोपं नाही आहे आणि लवकर संपणार नाही. हे कार्य करण्याकरता अवतार झाला सद्गुरु स्वरूप अवतार आहे. हे जे सद्गुरु स्वरूप अवतार हे कायमचे आहे. बाकीचे ईश्वर अवतार हे काल मर्यादित आहे. तिचे कार्य झाल्यानंतर त्यांनी आपलं आणखी रामाला ते गेलेले आहे. श्रीपाद आणखी एक रूप असताना दुसरं रूप कसं घेत, कशा करता घेत, अदृश्य होण्याचं कारण काय वगैरे वगैरे प्रश्न त्यांनी विचारले. तर त्याचंही कारण ते सांगतायत. अनंत कार्य आहेत म्हणाले.
अनेक जीवांचा उद्धार करायचा आहे. बर, एका याचं जे आहे एक अवतार धारण करून जे कार्य करायचं होतं ते दुसरा अवतार घेऊ नाही अशी दुसरी काही कार्य करायची आहे. अनंत संकल्प भगवंतांचे आहे. त्या संकल्पाप्रमाणे हे कार्य होत आहे म्हणाले. ते कार्य कोणचं हे सांगण्याकरता ती कथा आता पुढे सांगताय. कुरुकुल क्षेत्रामध्ये आणि महाराज येऊन राहिले कृष्णा तीरावरती. त्या गावामध्ये एक विद्वान ब्राह्मण उत्तम आणखी वेदशास्त्राचा अभ्यास केलेला अनेक शिष्य मंडळी याच्याकडं येत आहे, शिकताय, ज्ञान मिळत आहे, कृतार्थ होऊन घरी जात आहे. त्याला पुष्कळ दिवस मुलगा नव्हता. काही जीवाच्या कृपेनं, काही शास्त्रीय प्रयत्नाने, दान धर्माने झाला एक मुलगा झाला. पण तो मुलगा अगदी मंद बुद्धी, काही त्याच्या लक्षात राहायचा नाही, काही नाही. ब्राह्मणाने आपलं शिकवायचं त्याला, बाकीची मुलं ही शिकायची, त्यांना सगळं लक्षात राहायचं, याला काही नाही. उपनयन झालं. उपनयन झाल्यानंतर गायत्री मंत्राचा उपदेश केला. गायत्री मंत्राचं काही नाही, त्याला पाठच नाही. राग यावा मध्ये त्या ब्राह्मणाला, त्याने मुलाला मारावा. आपल्या त्याच्या स्त्रीनं सांगितलं, महाराज मारून काय करणार तुम्ही, त्याचं दैव आणि आपलं दैव. त्यामुळे जन्मापासून जो आणखी मंदबुद्धीचा आहे, काही ज्याला कळत नाही, त्याला मारून कसं करणार म्हणाले. कशाला मारता यांचं, आणि जर आता यापुढे तुम्ही माराल तर मी काही प्राण ठेवणार नाही असंही त्यानं बोलून दाखवलं. ब्राह्मण उदासीन राहिला बिचारा. आणखी काही दिवसांनी त्याला मृत्यू आलेला आहे. आता हे दोघे राहिले, हा तो मुलगा आणि त्याची आई. आईला भिक्षा मागून आणणारी आणि त्याच्यावरती निर्वाह हा मुलगा करतो आहे. काही उद्योग नाही, ज्ञान नाही, लोकांचा आदर नाही, काही नाही. सगळी मंडळी त्याची निंदा करायला लागली. काय म्हणाले, आईला भिक्षा मागायची, तू जेवढ राहिलास म्हणाले, खरा कशाला जिवंत कशाला राहतोस म्हणाले. जा म्हणाले, नदीत प्राण दे जा. वाटेल तसं बोलावं त्याला. अतिशय दुःख झालं त्याला आणि तो निघाला नदीवरती. त्याची आई त्याच्या बरोबर आलेली आहे. तो आणखी प्राणत्याग करणार श्रीपाद वल्लभाने त्याला बोलावलेला आहे. या म्हणाले, आत्महत्या फार मोठा दोष आहे म्हणाले. आत्महत्या हा एक दोष आणि ब्राह्मणाचं शरीर त्याचा नाश केल्यामुळे ब्रह्महत्या दुसरा दोष. ह्या दोषामुळे अगदी अज्ञान अंधकारामध्ये तुम्ही राहाल. अतिशय अज्ञान तुम्हाला प्राप्त, म्हणजे अज्ञान योनी जे आहेत, पशु पक्षी वृक्ष वगैरे, या योनीमध्ये तुम्हाला जावं लागेल. त्यापेक्षा जे दुःख तुम्हाला होत आहे आयुष्य असेपर्यंत ते सहन करून ईश्वराची काही उपासना करा म्हणाले. ईश्वराच्या उपासनेनं आणखी तुमची पाप वगैरे सगळी दूर होते, तुम्हालाही चांगले दिवस येतील. चांगलं जीवित देवानी दिलेलं असताना त्याचा त्याग तुम्ही करणं हा मोठा दोष आहे असं श्रीपाद वल्लभानी त्या मुलाला आणखी त्याच्या आईला दोघांनाही समजावून सांगितलेलं आहे. त्या स्त्रीनं विचारलं, महाराज काय करायचं सांगा, आपण समजू. मार्गदर्शन करा. याप्रमाणे प्रार्थना त्यानं केलेली असताना भगवान शंकरांची उपासना करायला तिला सांगितलं. शनी प्रदोषाचं जे व्रत आहे ते तुम्ही करत चला. पोषण करून सायंकाळी प्रदोषकाळी शंकरांची पूजा करून आणखी प्रसाद घ्यायचा. हे तुम्ही करा. शंकरांची उपासना करू, तुमचा पापक्षय होईल, तुम्हाला आणखी चांगलं हे होईल, कल्याण होईल. सत्पुरुषांच्या सांगण्याप्रमाणे तिच्याही मनामध्ये विश्वास उत्पन्न झाला. पण पुन्हा तिनं विचारलं, महाराज
हे शरीर परमसमर्थाबद्दल जे आपण सांगितलं ते मी करायला तयार आहे, परंतु पूर्वी कोणी हे व्रत केलेलं आहे त्याला काय फळ मिळालं हे आपण सांगा, म्हणजे जास्ती विश्वास उत्पन्न होईल, जास्ती श्रद्धेनं व्रत करता येईल. त्याबद्दल एक कथा आणखी श्रीपाद महाराज सांगताय. उज्जयिनीपुरा शनसेन राज सकौरवत मणिभद्रा शिवात शैव सिंधरामुनि भविष्टरम. उज्जयिनी नगरीचा राजा चंद्रसेन नावाचा होता. म्हणाले ह्या सगळ्या कथा बिथा वगैरे सगळ्याही व्यास महर्षींनी अनेक पुराणांची रचना करून ठेवलेली आहे. त्या पुराणावरून आणखी कोणी कोणी काय काय केलं, कसा कसा दुःख परिहार झाला, काय झालं ते कळून येतं आपल्याला, आणि त्याप्रमाणे जास्ती श्रद्धेनं आपल्याला करता येत. पण सध्या पुराणाचं प्रामाण्य सगळं संपलेलं आहे. कायदा नो करा हिंदू कोण बी तेवढं पाहिजे, मग हे पुराण वगैरे श्रुती श्रुती हे ग्रंथ प्रामाण्य सगळं संपलेलं आहे. हा एक मोठा फायदा झालाय आपल्याला स्वराज्य म्हणून. त्यामुळे कुठली वर्ष कुठली काय कथा काय आहे त्याच्याबद्दल काही विश्वासही उत्पन्न होत नाही. श्रीपाद वल्लभांनी जरी सांगितलं त्या स्त्रीला, तर तिने विचारलं याचं फळ कोणी मिळवलं, हे व्रत केल्यानंतर काय फळ मिळतं, कशी कृपा झाली शंकरांची, काही असेल तर सांगा मला एखादी कथा. त्या कथा या कथांचा उपयोग होत असतो. उज्जयिनी नगरीचा राजा चंद्रसेन आणि त्याचा एक मित्र मणिभद्र नावाचा होता. भगवान शंकरांचे दोघेही भक्त होते. मणिभद्र ही चांगला भक्त. शंकरांची कृपा त्याच्यावर झाली आणि त्यांनी त्याला चिंतामणी दिलेला आहे. इच्छा पूर्ण करणारा चिंतामणी. ही आता नुसती नावं आपण ऐकतो. परीस काय, चिंतामणी काय, काव्यामध्ये आपलं वर्णन आलेलं असतं तेव्हा कवी कल्पना आहे असं म्हणायचं, सोडून द्यायचं. तर तो चिंतामणी सर्व इच्छा पूर्ण करणारा, त्याची ख्याती सगळीकडे पसरते. मणिभद्राच्या जवळ चिंतामणी आहे, काय वाटेल ते त्याच्यापासून मिळत. पूजा वगैरे करतायत त्याची. इतर राजे लोकांना इच्छा उत्पन्न झाली, विकत दे म्हणाले, आम्ही वाटेल तितकं द्रव्य देत, पण विकत काही नाही. मग शेवटी त्या सगळ्या राजे लोकांनी ठरविलेलं आहे की युद्ध करायचं या राजाबरोबर, आणि युद्ध करूनच हा मणी घेऊन जायचं. म्हणून सर्वही मंडळी राजे हो आणखी पुष्कळ सैन्य घेऊन त्या उज्जयिनी नगरीला त्यांनी वेढा दिलेला आहे. शरीर प्रदोषाचा दिवस त्या दिवशी होता. संध्याकाळची वेळ झालेली आहे. राजा त्याचा तो मित्र मणिभद्र पूजा करताय. एकाग्र चित्ताने पूजा चाललेली आहे. बाहेर बेटा बसलेला आहे तरी तिकडं लक्ष नाही आहे. आज शंकरांचं पूजन करायचं आहे. निश्चिंत मनाने, शांत मनाने आणखी पूजन झालं पाहिजे म्हणून आणखी ते सर्वही पूजेला बसलेले आहे. इतक्या त्या गावात राहणाऱ्या गवळ्यांची काही मुलं तिथे आली. राजेसाहेब पूजा करतायत, आपणही पूजा करूया म्हणाले. काही दगड बिगड मांडले असतील त्यांनी शंकरांचं प्रतीक म्हणून. काही झाडाची पानं म्हणा काय असेल ते मिळालं ते आणलं, पूजा करत बसले. संध्याकाळ होऊन गेली. सगळ्या घरातल्या आणखी बालकांच्या माता तिथं आल्या, आपल्या आपल्या मुलाला घेऊन गेल्या. एक मुलगा मात्र त्याचे पूर्वसंस्कार फार चांगले, बहुत सुखदाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आवडीनं झालं पाहिजे उपासना, नामस्मरण किंवा. त्याच्या मनामध्ये आणखी अत्यंत प्रेम भगवान शंकरांच्या बद्दल आहे. शांतपणाने पूजा करतो आहे. तहान भूक काही आठवण सुद्धा नाही. माता आली त्याशी आणि चल म्हणाले, जेवायची वेळ झाली तुला भूक लागली, पण त्याचं लक्ष नाही आहे.
तिला आला राग. ते सगळं काय पुढं मांडलेलं होतं दगड थांबले ते फेकून दिलं तिनं आणि रागारागाने घरी गेली. याच्या मनावर इतका परिणाम झालेला आहे बालवयामध्ये असून सुद्धा. भगवान शंकरांचा पूजाभंग झाला. आता आपण तरी जिवंत राहून कशाला काय का करायचं म्हणून मनामध्ये उत्पन्न झाली. आणखी शंकरांचं अखंड ध्यान करता करता प्राण जातो आहे की काय अशी अवस्था उत्पन्न झाली. इतक्यात शंकर प्रगट झाले. आहे काय तुला पाहिजे बाळ वर मागून घे म्हणाले. त्यांनी सांगितलं पहिला प्रथम माझ्या मातेनं आपली पूजा मोडली म्हणाले. तिच्या त्या अपराधाची आपण क्षमा करा हा पहिल्यांदा मागितलं. आणि अपराध दर्शन झालेला आहे दुसरं काही नाही मला वर नको वगैरे. शंकराने त्यावर प्रदान केलं. तो गोपांचा राजा उशीर म्हणाले तुझ्या मातेकडून झालेला अपराध हा अज्ञानाने झालेला आहे. अज्ञानाने झालेला अपराध आणि बुद्धिपूर्वक झालेला अपराध याच्यामध्ये अंतर आहे. अहंकार ज्यांचा आणखी प्रबल आहे. अहंकाराने ईश्वरोहम अहम भोगी शत्रोहम बलवान सुखी ही आणखी वृत्ती ज्यांच्या चित्तामध्ये आहे. स्वतःलाच ईश्वर समजणारे स्वतःलाच ईश्वर समजून आणि तिरस्कार ईश्वराचा किंवा ईश्वर भक्तांचा करणारे जे आहे त्यांच्या हातून बुद्धिपूर्वक म्हणजे अहंकार पूर्वक सगळे अपराध होतात. त्याला जास्ती शासन आहे. हे अज्ञानाने झालेलं आहे. तुला हे मिळावं तुला भोग लागली असे या ममतेमुळे आणखी अज्ञानाने रागाला केलं. पण ती सुद्धा आणखी भगवंताची माता होणार आहे म्हणा. तीच पुढे यशोदा झाली म्हणतात. आणि यशोदेचे पुत्र भगवान गोपाळ कृष्ण होऊन त्याने तिला बाललीला आपल्या पुष्प दाखवून समाधान दिलेले. शंकर मुक्त झालेले आहे आणि तिचं ते दिव्य लिंग प्रगट झालं. त्याचा प्रकाश सगळीकडे पडलेला आहे. रत्नखचित लिंग प्रगट झालं. रात्रीशी सूर्यासारखा प्रकाश पडला. त्या राजे लोकांच्या बुद्धीवरही परिणाम झाला. हा राजा म्हणाले मोठा पुण्यवान आहे. याच्याबरोबर विरोध करणं बरं नाही. आपण याच्याशी मैत्री करूया. सगळे राजे लोक आलेले आहेत भेटलेले आहेत राजाला. चंद्रसेन राजाही म्हणाला रात्रीच्या वेळेला प्रकाश कसला पडलेला आहे. आलेले आहेत पाहतायत ते दिव्य शिवलिंग महाकालेश्वर याला म्हणतात उज्जैनीमध्ये. त्याची ही कथा सगळा विचार केल्यानंतर त्यांना हा बालक म्हणाले. त्याला कारण आहे. बालकाला दर्शन भगवान शंकराने दिलं त्याच्या करता म्हणून भगवान शंकर या शिवलिंग रूपाने प्रगट झाले. हे स्वयंभूच लिंग झाले की आता त्याचं कोणी स्थापन केलेलं नाही काही नाही. मग सगळ्या राजे लोकांनी त्याला पुष्कळांची जमीन वगैरे दिली. गोपांचा राजा म्हणून त्याला मान्यता दिली. असा तो मोठा झाला. तर ही कथा श्रीपाद वल्लभांनी त्या ब्रह्मस्त्रीला सांगितली. आणखी म्हणाले तू असं श्री प्रदोष करत जा म्हणाले. शंकरांच्या कृपेनं आणि पुढच्या जन्मामध्ये तो सुखी होशील. तुला मुलगा चांगला होईल वगैरे. हे सगळं ऐकलं. ती म्हणाली मी करते बरं. करायला लागली. श्री प्रदोषाच्या दिवशी प्रदोष काळी त्या स्त्रीनं नदी तीरावर महाराजांच्या आश्रमामध्ये यावं. शंकरांची पूजा प्रदोष काळी करायची. शंकर बोलते चालते शंकर आहेत म्हणाले. गुरुदेव महेश्वरा सद्गुरु महाराज हेच महेश्वर आहे. या भावनेनं श्रीपाद वल्लभांचीच पूजा तिनं करावी. बिल्व पत्र अर्पण करावं. धूप दीप नैवेद्य सगळं अर्पण करू. अशी पूजा ती चाललेली आहे. वारंवार यावं बसावं. मुलगाही बरोबर असायचा. लोकनिंदा तर चालूच आहे.
पण या भगवान शंकरांच्या उपासनेच्या प्रभावाने सहनशीलता त्याला उत्पन्न झाली. ही आणखी ईश्वराची कृपा होती. एकाविषयी अतिशय दुःखी झाली तिची. ती म्हणाली, महाराज ही आपण उपासना मला सांगितली म्हणाले चालू आहे, पण याचं फळ पुढच्या जन्मात मिळायचं. या जन्मात काही नाही. पण आपल्यासारखा मला मुलगा पाहिजे आहे, पण ती माझी इच्छा या जन्मात पूर्ण होणार नाही. निदान तेवढं तुम्ही तरी बळ द्या मला. माझ्या आपल्यासारखा मुलगा मला होईल, पुढच्या जन्मात का होईल. सांगितलं त्याची भक्ती पाहिली, प्रेम पाहिलं. होईल म्हणाले, शंकरांची उपासना तुम्ही करता आहात तर ते काही फुगणार नाही. भगवान शंकरांच्या कृपेनं माझ्यासारखा मुलगा होईल. तरी सुद्धा ती म्हणाली, हा जन्म मला दुःखातच राहावं लागेल महाराज. पुढच्या जन्मात मुलगा होईल तेव्हा होईल. काय कोणा आठवण कुठली या जन्माची राहणार. हा जन्म असं दुःखात लोकनिंदा सहन करण्यातच माझा जाणार काय. मग मात्र महाराजांना दया आली आणि लगेच त्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवलेला आहे. प्रारब्ध कर्म दूर करायचा. तवामी बुद्धी उगंतम येन माम उभयांतिथे. ही शक्ती परमेश्वराची फक्त आहे. कितीही बुद्धी आणखी दोषांनी भरलेली आहे. अनेक दोष बुद्धीमध्ये आहेत. त्यामुळे अनेक पापकर्म घडत आहे. त्या पापकर्माने जास्तीत जास्ती मलिन बुद्धी होऊन गेली. ती बुद्धी शुद्ध होण्याकरता पुण्यकर्मही जास्त करायला सांगितलेले आहेत. परंतु त्या कर्माने बुद्धी शुद्ध करायचं म्हणजे किती कठीण आहे. तांब्याचं भांड अनेक दिवस घासलं नाही, ते अगदी स्वच्छ करायचं म्हणजे किती त्याला हे लावं, चिंच लावा, हे करा, वारंवार घासा. तसं पुटावर पुट झालेली आहेत. अनेक दोष ज्या मनामध्ये बुद्धीमध्ये भरलेले आहेत, ते दोष जायचे कसे. पुन्हा पुन्हा दोष होत आहे. तर ही अशी काहीतरी एक ईश्वर शक्ती आहे, समर्थ आहे, की अनंत जन्माचे संस्कार, पाप संस्कार जरी असले, ते पाप संस्कारही नाहीसे करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या शक्तीमध्ये आहे, नामामध्ये आहे ती शक्ती. पण पापाच्या वासना ज्या मनामध्ये आहे, त्या वासना असेपर्यंत पुन्हा पुन्हा पाप होत राहणार आहे. पाप बंद होणार नाही. झालेली पाप गेली, पण पुन्हा पुन्हा होत राहणार. त्याला त्याची व्यवस्था काय. म्हणून नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन भगवंतांचं करायचं, चिंतन करायचं. त्यामुळे नुसती पाप जातात असं नाही. पाप घडवणाऱ्या त्या वासना, ते संस्कारही, पाप संस्कारही मनात ते निघून जातात. त्यामुळे पुन्हा पाप होतच नाही आहे. अशी शक्ती आणखी महापुरुषांची आहे, ईश्वराची आहे. तो बालक, त्या बालकाची बुद्धी सुधारण्याचं कार्य त्याच्या पित्यालाही करता आलेलं नाही आहे. तोही मोठा शास्त्रज्ञ होता, पण कशी बुद्धी सुधारायची, बदलायची कशी बुद्धी. अज्ञान कसं दूर कसं करायचं बुद्धीतलं. पण इथं महाराजांच्या नुसत्या कृपादृष्टीनं, हस्तस्पर्शाने अज्ञान गेल्यामुळे ती सगळी पातकही गेली आणि उत्तम ज्ञान संपन्न तो मुलगा झालेला आहे. या जन्मातही आणखी त्या स्त्रीला त्याने सुखी केलं. त्या स्त्रीला केलेलं शरीर प्रदोष होतं, ते आज्ञा पालन गो महाराजांचं याच्याविषयी जे मत केलेलं आहे. सद्गुरु म्हणजे महेश्वर आहे या भावनेनं मत केलेलं आहे. यामुळे त्या व्रताचा प्रभाव अधिक झाला. लगेच तिच्यावर कृपा झाली. नुसती श्रद्धा निराळी, ज्ञानपूर्वक श्रद्धा जी आहे, या श्रद्धेचं महत्व त्यामध्ये आहे. त्यामुळे सर्व लोकांमध्ये तो मान्य झाला. मुलगा विवाह झाला, पुष्कळ संपत्ती मिळाली, दोघेही सुखामध्ये राहिलेले आहेत. हे श्रीपादवल्लभांचं कार्य गुरुकुलामध्ये होऊन गेलेलं आहे. तेव्हाही वळ गेलेला आहे. पुढच्या जन्मामध्ये आणखी माझ्यासारखा पुत्र होईल. तो आता वर खडा करायला पाहिजे ना, कबूल केल्याप्रमाणे. ईश्वराचं वचन आहे ते. तेव्हा त्यांनी जे दिलेलं वचन आहे ते सत्य केलं पाहिजे म्हणाले. नाही तर सगळं खोटं, ईश्वर खोटं बोलतो असं सगळे म्हणतील ना. सत्य संकल्प असं त्याची प्रसिद्धी आहे ईश्वराची. सत्यवाणी आहे. रामचंद्र सांगत होते ना, काय माझं प्रतिज्ञा काय काय आहे, काय काय ठरलेलं आहे,
ते रामाने सांगावं पसंती. मागे समजत ते एक बाण एकदा बाण जोडलेला तो पुन्हा जोडायचा नाही. तो त्यावेळेला काही कार्य नाही, पुन्हा आपला भात्यात ठेवून लागला टाका पुन्हा चढ नाही म्हणा. बाण जोडला की त्याला कार्य मिळालं पाहिजे. दुसरी प्रतिज्ञा त्याचे कर्म. माणिकग्रहण एकदाच आहे, दुसऱ्या स्त्री बरोबर माणिकग्रहण नाही, एक पत्नी व्रत आहे. दानही रामचंद्र एकदाच करता. याच्या काळात 2 वेळा राम देत, एकदा त्याला पूर्ण आणखी सुखी करायचं. आणि राम जल नावे भाषते, एकदा राम बोलत असतात, दुसऱ्या वेळेला बोलत नाहीत. हे जे बोललेलं आहे त्याप्रमाणे वागायचं. भगवान श्रीपाद वल्लभ विचार करताय, प्रदान आपण केलेलं आहे, पण त्या स्त्रीची योग्यताही आहे. आणखी तिच्या योग्यतेप्रमाणे तिनं अनुष्ठानही केलेलं, उपासनाही जन्मभर करती आहे, तेव्हा तिची इच्छा पूर्ण करायला पाहिजे. हा एक त्या संकल्प झाला, आपण तिचा पुत्र व्हायचं. दुसरं शरीर धारण करायचं आहे, हे शरीरही तसंच ठेवायचं आहे ना, कारण कार्य आहे पुष्कळ. म्हणून अदृश्य झाले. अदृश्य होणं याचा अर्थ शरीर त्याग नाही आहे, शरीर टाकलं नाही, शरीर आहेच आहे. जे काही भक्त असतील, चळवळ ज्यांच्या मनामध्ये आहे, श्रीपाद वल्लभांचं दर्शन व्हावं, ही चळवळ लागल्यानंतर त्यांना अदृश्य होत आहे. ज्ञानेश्वर महाराज अदृश्य नुसते झालेले आहे, समाधीमध्ये जाऊन राहिले, पण त्यांचं दर्शन घेणारी योग्य मंडळी अजून आहे. जितका आणखी तळमळ मनामध्ये असेल त्यांना ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन होत आहे. एकनाथ महाराजांना सांगितलं गळ्याला हे लागले काढून ठेवा, त्यावेळेला सगळं अरण्य होतं, त्याने येऊन ते तोडून मूळ लागलं होतं, पुन्हा ज्ञानेश्वरी शुद्ध करून ठेवली. हे सगळं काय चाललेलं आहे, अजूनही भक्त आहेत, मंडळी करत आहेत. तस श्रीपाद वल्लभांचाही संकल्प झालेला आहे. अनेक कार्य आहेत जगामध्ये, अनंत जीव आहे, कोणाला कसा प्रतिबंध होतो, काय होतो, हे सगळं त्यांना समजतं ना. जीवाला काय स्वतःच्या कर्माचं विसरूनच गेलेला आहे. तो सगळी कर्म करायची, करायच्या वेळेला मोठ्या अहंकाराने करायची, वास्तविक ती लक्षात राहिली पाहिजे. पण पुण्यकर्म तेवढे लक्षात राहतात, पापकर्म झाली ती विसरून जातो जीवात्मा. विसरून गेला तरी ते त्याचं फळ मिळाल्याच्या वेळा. म्हणून ईश्वरानेच ते सगळं समजून घ्यायचं आहे, काय कर्म आहे, कोणत्या कर्माचा भोग द्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे, का कृपा करायला पाहिजे, त्यांचं त्याने ठरवायचं आहे. असे अनेक कार्य करायचे असल्यामुळे आपण हे स्वरूप श्रीपाद वल्लभाने अदृश्य केलेलं आहे आणि दुसरं शरीर धारण करण्याचं त्याने ठरवलं. अश्विन वद्य द्वादशी या दिवशी श्रीपाद वल्लभ अदृश्य झाले असं सांगतात. तो त्यांचा महोत्सव आहे, निर्याण नाही आहे, अदृश्य होणं. माघवद्य प्रतिपदेच्या दिवशी नरसिंह सरस्वती आणखी गगडी वनामध्ये निघून गेले. श्रीपाद वल्लभ त्या ठिकाणीच अदृश्य झाले, इतकीच कथा आहे. पण अजून एक कथा आहे त्यांची, एका रजकाची कथा, ती सांगणार आहे. तर याप्रमाणे त्या स्त्रीचं जीवन सुखी केलं आणि त्या स्त्रीमुळेच नरसिंह सरस्वती अवतार झालेला आहे. या पुरुषाचा काही संबंध नाही. अनसूया माता दत्तात्रय अवतार तिच्यामुळे झाला. श्रीपाद वल्लभ अवतार त्या सूती नावाच्या स्त्रीच्या बुद्धीमुळे, त्या श्रद्धेमुळे झालेला आहे. आणि नरसिंह सरस्वती अवतार ही कुरुक्षेत्रामध्ये राहणारी अत्यंत आणखी मूर्ख मुलगा जेव्हा देवाने मिळाला, त्यामुळे जीवाला कंटाळलेली, परंतु सुदैवाने श्रीपाद वल्लभांचं दर्शन झालं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणखी प्रदोष व्रत केलं, शेवटपर्यंत त्यांची कृपा झाली. त्या मुलगाही आणखी पंडित झाला आणि पुढच्या गावामध्ये साक्षात श्रीपाद वल्लभ चे पुत्र झालेले आहेत. म्हणजे नरसिंह सरस्वती अवताराला सुद्धा ही स्त्रीच कारण. याप्रमाणे
स्त्रियांची सुद्धा योग्यता या ठिकाणी दाखवली. भक्ती, प्रेम, श्रद्धा याचं महत्व आहे. प्रल्हादजी लहान होते, ध्रुव लहान होते. लहान मोठेपणा हा याच्यावर नाही. श्रद्धेनं, भक्तीनं आणि जो मोठा तोच खरा मोठा देवाजवळ मानला जातो आहे. त्यात व्यावहारिक लहान मोठेपणा, योग्य अयोग्यता याचा विचार भगवंताच्या जवळ नाही. प्रियते अवनया भक्त्या हरी अन्नदी विडंबनम. प्रल्हादजींनी आपल्या मित्राला उपदेश करताना शेवटी हेच सांगितलं, निर्मळ भक्ती, प्रेम शुद्ध पाहिजे. भक्ती करता भक्ती पाहिजे आहे. भक्ती दुसऱ्या कोणत्याही कार्याकरता नको आहे. ही भक्ती भूमिका मिळण्याकरता म्हणून आणखी अनेक जन्म घालवावे लागतात. जेव्हा ती भक्ती मिळते देवाजवळ मुक्ती मागितली तर मुक्ती देतात, जा मुक्त व्हा म्हणतात. पण नको, भक्ती मागणारेही थोडे आहेत आणि भक्ती सुद्धा देताना देवाला सुद्धा विचार करावा लागतो. गुरुचरित्रामध्ये आणखी एका रजकाची कथा सांगितलेली आहे. काय जाऊन दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा राज्यम योगात आसु निर्णय एकाय अनेतो अनुत्याय सुतेन्द्राय विस्मृत्या स्मान किं